नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, विधानसभेचा वारा सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या विधानसभेला शिंदे गटाचे कोणते आमदार फिक्स येऊ शकतात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शिंदे गटाचे पहिले आमदार आहेत ते म्हणजेच एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे हे ठाणे या विधानसभा मतदारसंघातून उभे राहतात। हे फिक्स आमदार होणार एवढं तर नक्की, कारण त्यांना टक्कर द्यायला दुसरा असा कोणताही व्यक्ती नाही, कारण त्यांनी त्यांची कामं तेवढी आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर त्यांनी त्या मतदारसंघावरती त्यांची पकड अशी ठेवलेली आहे की पहिल्यापासून आता एवढी वर्ष झालं ते तिथले आमदार आहेत, त्यामुळं भरपूर कामं केलेली आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे पहिले आमदार असतील जे की फिक्स येणारच। शिंदे गटाचे दुसरे आमदार आहेत ते म्हणजे भरत गोगावले। भरत गोगावले हे महाड मतदारसंघातून येतात। त्यांनी तिथली भरपूर कामं केलेली आहेत। पाण्याचे प्रश्न अजून सांगायचं म्हटलं तर त्यांनी रायगडचा रस्ता असो, अशी भरपूर कामं त्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत। त्यामुळे शिंदे गटाचे हे फिक्स आमदार होणारच एवढं तर नक्की। तिसरे आमदार म्हणजे जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील। गुलाबराव पाटलांची भाषणं तुम्ही ऐकलीच असतील। बोलण्याची पद्धत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत एक वेगळ्या प्रकारे आहे आणि त्यांनी त्या मतदारसंघामध्ये भरपूर कामं देखील केलेली आहेत। त्यामुळे ते आमदार फिक्स होणार एवढं नक्की, कारण त्यांची ताकद त्या मतदारसंघामध्ये एवढी की त्यांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही। असे तिसरे आमदार आहेत गुलाबराव पाटील। चौथे आमदार सांगायचं म्हटलं तर शिंदे गटाचे दादा भुसे। मालेगाव मतदारसंघ जो की छोटा पाकिस्तान म्हणून ओळखला जातो, या मालेगाव मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी दाढीवाल्यांचीच तिथं पकड आहे। पण आपला मराठी माणूस म्हणजेच शिवसेनेचा मराठी आमदार म्हटलं तर दादा भुसे यांची कामं भरपूर आहेत। त्यामुळे दादा भुसे हे शिंदे गटाचे मालेगावचे फिक्स आमदार होणार एवढं तर नक्की। आत्ता ते पाठीमागं कृषी मंत्री म्हणून सुद्धा होते, त्यांनी कृषी मंत्री म्हणून सुद्धा कामं केलेली होती। पुढचा जो शिंदे गटाचा आमदार आहे त्या आमदाराचं जरी नाव घेतलं तरी आपल्याला पहिली झाडी डोंगर हेच आठवतं। ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस त्यांची एक क्लिप व्हायरल झाली होती आणि ती व्हायरल झालेली क्लिप अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली। असे शहाजी पाटील सांगोल्याचे जे आमदार आहेत, शहाजी पाटील, त्यांनी त्यांचा जीवन प्रवास एकदम खडतर आहे। त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सुद्धा सांगितलेले मी सगळी जमीन विकली ही करून आमदार होत झालो। मतदारसंघामध्ये ज्यावेळेस ते पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस त्यांनी तिथं भरपूर कामं केली आणि एकदम रांगडा माणूस गावाकडचा आहे। त्यामुळं पूर्णपणे त्यांची कामं जी आहेत ती अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत, अगदी गोरगरिबांपर्यंत पोचलेली आहेत। त्यामुळं ते सांगोल्याचे फिक्स आमदार होणार। शहाजी बापू हे सांगोल्याचे फिक्स आमदार होणार एवढं तर नक्की। सहावे जे आमदार आहेत ते म्हणजे कोरेगावचे महेश शिंदे। कोरेगाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी जो कामाचा सपाटा चालू केला, त्यांनी एवढी कामं केलीत। गावामध्ये सिमेंटचे रस्ते असो, त्यांना जेवढा निधी भेटत होता त्यापेक्षा जास्त त्यांनी स्वखर्चाने कामं केलेली आहेत। गावातले पूल किंवा सिमेंटचे रस्ते किंवा प्रत्येक गावातील छोटी मोठी कामं सगळी महेश शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत। त्यामुळे कोरेगाव मतदारसंघामध्ये त्यांची एवढी मोठी ताकद निर्माण झालेली नवीन पिढी जी आहे महेश शिंदे यांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटते। कोरेगाव मतदारसंघामधून महेश शिंदे हे फिक्स निवडून येणार एवढं तर नक्की। याच्यामध्ये अजून कोणते राहिलेले आमदार असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर तोपर्यंत धन्यवाद।